वैष्णव तू जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पळता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भरती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठला 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 कमला हरी विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमन पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमन पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमन दुसरे संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 वैष्णव तू जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन आनेगाव येथील जीर्णोद्धार झालेल्या सर्व मंदिराच्या उद्यापन सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रेरित श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज व स्वामी विद्यानंद महाराज पुणे यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या अर्थात जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे 3 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 4था दिवस आहे। या निमित्ताने श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही परम आदरणीय रामरावजी ढोक महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथा ऐकत आहात। श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहाचे प्रेरणा व मार्गदर्शक माझ्या गुरुस्थानी असलेले प्रकाश महाराज बोधले आहेत व मार्गदर्शक आमचे परमेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे आपले नम्र आहेत, आपल्यासमोर हात जोडून उभे आहेत ते आमचे दशरथ राजाराम इंगळे, उद्योजक, आनेगाव पुण्याला राहत आहेत। पहा आमचे
स्नेही भरत महाराज आहेत, भारत महाराज आहेत. आमचे स्नेही बोधले महाराज आहेत, अण्णा महाराज आहेत आणि ज्यांच्या चेहऱ्यावर आम्ही नेहमी समाधान पाहतो असे समाधान महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत आणि तिघच आहेत पण वस्ताद आहेत. तिघच आहेत म्हटलं पण वस्ताद आहेत. आमचे कदम महाराज ना, आसाराम महाराज चोपदारही चांगले आहेत, विनेकरी चांगले आहेत, पण तुमची भीती वाटते मला जरा. नाही मला भीती, तुम्ही कोणाला भेट नाही ना का विनेकरी भाऊ? घरी म्हण तुम्ही, घरी तुम्हाला कोणी म्हणजे कुणाला भेट नाही ना तुम्ही घरी इथं नाही, घरी घरचं विचारतो मी, भेट नाही ना. खरं बोला बा, तुम्ही विचारा परस्पर का. अत्यंत उत्तम असा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आपण सगळे जण भगवत प्रेमी मंडळी आहात. दशरथ भाऊ, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला. हे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन मी म्हणणार नाही, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन मी म्हणणार नाही. आपल्याला चांगले संस्कार असल्यामुळे आपल्या श्रीमंतीने दिलेली ही प्रेरणा आहे. प्रदर्शन वेगळं असतं, प्रेरणा वेगळी असते. प्रदर्शन वैयक्तिक एकटा माणूस करत असतो आणि प्रेरणा कोणीतरी देणारं असते. मला असं वाटतं की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिलेली ही प्रेरणा आहे. तुमच्यावर नक्कीच खूप चांगले संस्कार तुमच्या मायबापाने केले म्हणून तुम्हाला सप्ताह करण्याची इच्छा झाली. भाऊ, संस्कार फार महत्त्वाचे असतात. म्हणून आईने आपल्या मुलाच्या पिशवीमध्ये, जोपर्यंत मुलाची पिशवी रिकामी असेल तोपर्यंत त्याच्यामध्ये चांगल्या वस्तू ठेवल्या पाहिजेत. रिकामी पिशवी असेल तोपर्यंत चांगल्या वस्तू ठेवा. त्यामध्ये हरिपाठ ठेवा, त्यामध्ये हनुमान चालीसा ठेवा, त्यामध्ये एखादं स्तोत्र ठेवा, दया ठेवा, परोपकार ठेवा. नक्कीच एक दिवस त्या पिशवीतल्या गोष्टी त्याच्या कामी पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच दशरथ भाऊच्या लहानपणच्या पिशवीमध्ये चांगल्या वस्तू ठेवल्या गेल्या आणि म्हणून त्यांना या संस्काराची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून हा उत्सव या ठिकाणी या कुटुंबाने, आमच्या दशरथ भाऊने आपल्यासमोर उभा केला. मी या मताचा आहे दशरथ भाऊ की प्रपंचामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्याच मानल्या परमेश्वर महाराज. यजन आहे, याजन आहे, अध्ययन आहे, अध्यापन आहे, परिग्रह आहे. परिग्रहसुद्धा महत्त्वाचा मानला आहे. परिग्रह असला पाहिजे. परिग्रह म्हणजे संचय असला पाहिजे. एकच नाही 10 कंपन्या असल्या पाहिजेत. एकच बंगला नाही 10 बंगले असले पाहिजेत. एकच किलो नाही क्विंटलभर सोनं असलं पाहिजे. मोबाईल राहू दे, मोबाईल ठेवून द्या. हे भरपूर असलं पाहिजे. बांधा सोप्या माळ्या घरे. श्रीमंती असायला हरकत नाही, कारण शास्त्राने सांगितलं की प्रपंचामध्ये पैसा असला पाहिजे, प्रपंचामध्ये परिग्रह असला पाहिजे. कसं आहे पहा, पैशाशिवाय प्रपंचात मान भेटत नाही महाराज. आता परमार्थातलाही मान पैशावर आला तो भाग वेगळा आहे, पण प्रपंचातला मान मात्र पैशाशिवाय नाही भेटत. कारण महाराज म्हणतात, धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. हो धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी.
माणसाच्या जीवनामध्ये मान्यता आहे, त्याला लोक मानतात. मग त्याच्या डोक्यामध्ये टमाटे असले तरी मानतात, त्याला डोक्यात काहीच नसलं तरी मानतात. सज्जनानो, प्रपंचातला मान पैशालाच आहे. आज सुद्धा प्रपंच, या पाटील या, उंदरीवरून आले ना. अर्थात प्रपंचातला मान आजही पैशालाच आहे आणि प्रपंचातला मान आजही पदालाच आहे. पदाचा मान आहे. पद गेल्यानंतर तो राहत नाही म्हणून पदाचा मान आहे. पैसा गेल्यानंतर तो टिकत नाही म्हणून पैशाचा मान आहे. एक सुभाषित आहे पहा, यशास्ति वित्तं सनरः कुलीना स पंडिता स श्रुतिमान गुणज्ञा स एव वक्ता स च दर्शनेया सर्वे गुणां कांचनम आश्रयन्ते. यशास्ति वित्तं, वित्त म्हणजे पैसा. सनरः कुलीना, पैसा असल्यानंतर लोक त्याला कुलीन समजतात. सपंडिता, लोक त्याला पंडित समजतात. सएव वक्ता, लोक त्याला वक्ता समजतात. सच दर्शनीय, लोक त्याला दर्शनीय समजतात. त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस माणसाला भाकर जात नाही. इतका डांबरशाप असल्यानंतर सुद्धा पैसा असेल तर लोक त्याला स्वरूपवान समजतात. असंच ना, सएव वक्ता, त्याला लोक वक्ता समजतात. एका साहेबाने विचारलं, काय रे, मी अर्धा तास भाषण केलं, माझ्या भाषणातलं तुम्हाला काय आवडलं पोरो? पोराने सांगितलं, साहेब तुम्ही जे शेवटी बोलले ना, आता मी माझं भाषण संपवतो, ते फारच आवडलं बघा. सएव वक्ता. भरत महाराज दोघही जण व्याख्यानाला निघाले. दोघं म्हणजे नवरा बायको. बाई बिचारी गाडीतच बसलेली राहिली. खूप चांगलं व्याख्यान केलं साहेबाने. साहेब गाडीतून बसले. दोघांचा प्रवास पुढचा चालू झाला आणि तो म्हटला, बघ ऐका बरं का, बघ आजचं व्याख्यान लयच खास झालं नाही. ते म्हटले, हां आजचं व्याख्यान लयच खास झालं. लयच खास व्याख्यान झालं आजचं, खूप मस्त व्याख्यान झालं. पण तो म्हटला की बघ, ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. व्याख्यान खास झालं पण ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. बाई म्हटली, मी ओळखलं की ऐकणारे गाढव होते म्हणून. अरे वा, अरे वा, तू कसं काय ओळखलं ऐकणारे गाढव होते म्हणून? ते म्हटले, तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो, पाटील समजलं, तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो. त्याच वेळेला मी समजलं की तुमचे बंधू आहेत म्हणून सगळे. तुमचे बंधू आहेत म्हणजे गाढव आहेत. सज्जनान, सब ये पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब लग अपने पल्लों में पैसा लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ये पैसों के भाई. जन है सुखाते दिला के तलाते, अवकाळी नाही गोड, अवकाळी नाही गोड. जन है सुखाते दिला के तलाते, अंत है काळीचे नाही कोणी, अंत है काळीचे नाही कोणी. जन हे सुखाते दिला के
हे सुखाचे आहेत, जन हे दिला घेतल्याचेच आहेत. हे प्रमाण खूप वेळेला म्हटल्या जात आहेत पहा. आणि म्हणून प्रपंचामध्ये धनाला मान आहे दशरथ भाऊ, प्रपंचामध्ये पैशाला मान आहे, प्रपंचामध्ये संपत्तीला मान आहे. म्हणून प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये परिग्रह सुद्धा महत्वाचा आहे, असला पाहिजे. पण लक्षात ठेवा, फक्त परिग्रहच असेल, फक्त संचयच असेल, फक्त साठवणंच असेल, फक्त जमा करणंच असेल आणि त्यातला जर चांगल्या कामासाठी खर्च नसेल ना, तर ते धन तुम्हाला एक दिवस शाप दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. संपत्ती आहे, परिग्रह आहे, भरपूर आहे, भरपूर संचय आहे, भरपूर संचय आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, त्याचा उपयोग जर परमार्थासाठी होत असेल ना, त्याचा उपयोग जर सप्तासाठी होत असेल ना, त्याचा उपयोग जर या उत्सवासाठी होत असेल ना, तर दशरथ भाऊ ती संपत्ती तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगील जीव खाली, उत्तम भोगील जीव खाली. हरी उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगील जीव खाली, उत्तम भोगिला जीव उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगील जीव खाली, उत्तम भोगील जीव खाली. उत्तम दिगत तो एक पावेला, उत्तम भोगिला जीव खाली, उत्तम भोगिला जीव अरे पारमार्थिक माणसं जर परिग्रह करत असतील तर प्रापंचिक माणसाने करायला काय हरकत आहे? पारमार्थिकाचा परिग्रह महाराज प्रापंचिकापेक्षा जास्त आहे आता, नाही का? हो. आणि परिग्रह त्यांनी करायला हरकत नाही, पण त्यातून काही दिलंही पाहिजे ना लोकाला. हो, दिलंही पाहिजे ना. तुमच्याकडे ज्यावेळेला आम्ही बोट दाखवतो ना, त्यावेळेला टेस्टकडे सुद्धा 3 बोटं असतात, 4 असतात मला वाटतं. आमच्याकडे सुद्धा 3-4 बोटं असतात. सज्जनानो, उद्धारासाठी कीर्तन ऐकत असाल तर तुम्हाला आजच्या कीर्तनातली सूचना आहे, परिग्रह किती असू द्या, संपत्ती कितीही असू द्या, पण त्याच्या बाजूने संस्कार ठेवा, त्याच्या बाजूने दान ठेवा, त्याच्या बाजूने गायीचा हिस्सा ठेवा. ती संपत्ती तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण संपत्तीच्या बाजूने जर तुम्ही संस्कार ठेवत नसाल तर संपत्ती तुम्हाला नरकात घातल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. साचवुनी धान लावी पोरासी भांडल, नाही नारायण तुका म्हणे स्मरणा. साचवुनी धान लावी पोरासी भांडल, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. साठवणी धन लावी पोराशी भांडण. जास्त जर धन साठवलं ना, त्या धनासाठी पोरं भांडत असतात. जास्त धन जर साठवलं ना, तर त्याच्यासाठी आमच्यासारख्यांचे शिष्य भांडत असतात महाराज. शिष्यसुद्धा भांडतात जास्त धन साठवलं. मला या कुटुंबाबद्दल आदर आहे. बोधले महाराजांनी मला भांडारकर शिकवलं, प्रकाश महाराज. आणि म्हणून मी भांडारकर, त्यावेळेला मला ते प्रवेश झाल्यामुळे मी शिकलो पुढे. आणि त्यांनी भांडारकर शिकवलं म्हणून मला थोडंसं गीता भाष्य समजलं, मला थोडी पंचदशी समजली. आळंदीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला फक्त पुस्तक घेऊन फिरत होतो, पण सांगणारच कोणी भेटत नव्हतं. महाराजांनी आम्हाला भांडारकर शिकवलं त्यावेळेला, आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. या घराण्याबद्दल मला अत्यंत आदर आहे.
हे घराणं रामचंद्र महाराज बोधले महाराजांचं घराणं आहे, की ज्यांच्या म्हणजे अंतविधीला सुद्धा कोण होते? हनुमंतराय होते. त्यांच्या अंतविधीला सुद्धा हनुमंतराय होते. असा ज्यांचा अधिकार आहे, त्या अधिकार संपन्न एका साधूच्या घराण्यातली ही परंपरा आहे. आणि म्हणून मी अनेक दिवसापासून पाहतो की परमेश्वर महाराज आणि अण्णा महाराज सोबत आहे, आणि असं आहे, हाही आदर्श आहे. पण धनाचा योग्य विनियोग जर नाही झाला तर मग मात्र या ठिकाणी यांनी जे प्रमाण म्हटलं त्या प्रमाणाचा विचार पुढे येतो की लावी पोराशी भांडण. धनाचा योग्य विनियोग करणं महत्त्वाचं आहे. मी तर असं म्हणतो, दशरथ भाऊ, तुम्ही आम्हाला जे पाकिट देताय ना, तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे दिल्यानंतर की महाराज तुम्ही या पाकिटचं काय करताय. नाही, विचारलं पाहिजे तुम्ही याचं करता काय. बरं एवढं तुम्हाला लागत नाही, मग याचं काय करता असं तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत आम्हालाही सांगता येणार नाही. तुम्ही गुपचूप, आम्ही गुपचूप. त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? तेरी भी चूप मेरी भी चूप. हे कोणामध्ये होत असते माहित आहे? हे स्वार्थी माणसामध्ये होत असते. पण तुम्ही जर खरे पारमार्थिक असाल तर तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे की महाराज तुम्ही हे घेता याचं काय करता. विठ्ठल विठ्ठल. अरे सांगत असतो आम्ही दादा, थोडा तरी परोपकार. सांगत असतो आम्ही उत्तमची गती तो एक पावेल. सांगत असतो आम्ही की येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हे सगळं सांगणारे जर आम्ही असू आणि आम्ही जर त्याच्यामध्ये बसत नसू तर या प्रमाणावर आमची किती निष्ठा आहे हे तपासलं पाहिजे. म्हणून माझं मत असं आहे, अभंगाचं मत असं आहे, प्रमाणाचं मत असं आहे की संचय असायला हरकत नाही, परिग्रह असायला हरकत नाही, पण त्याच्यात दान सुद्धा असलं पाहिजे. की धरणाला भिंत असली पाहिजे, त्या भिंतीला दरवाजाही असला पाहिजे. धरणाला भिंत असल्याशिवाय पाणी साचवल्या जाणार नाही, आणि धरणाला दरवाजा असल्याशिवाय पाणी सोडता येणार नाही. तुम्ही ऐकताय ना? पण पाणी साचवायचं असेल तर भिंत महत्वाची आहे, पाणी सोडायचं असेल तर दरवाजा महत्वाचा आहे. काहींनी फक्त साचवायचंच ठरवलं, सोडायचं ठरवलंच नाही. महाराज सोडायचं यांनी ठरवलं तो भाग वेगळा आहे, आणि फक्त साचवायचं ठरवलं, झालं साचवायचं, सोडायचं नाही. एखादी गाय तुमच्या दारामध्ये उभी असेल, ते जर कसायाकडे चालली असेल, तुमचा जर दरवाजा उघडला नसेल तर लेको धन असून नरकात जाल तुम्ही. एखादा गरीब तुमच्या दारासमोर उभा असेल, त्याच्या मुलीचं लग्न असेल आणि तुमच्याजवळ भरपूर असेल, तो जर याचना करत असेल आणि तुम्ही जर त्याची गरज भागवत नसाल तर धन असूनही अधोगती होईल तुमची. एखाद्या गरीब माणसाच्या मुलाचं शिक्षण असेल, तो तुमच्या दारी उभा असेल, बिचारा आर्त असेल, त्याला तुमची गरज असेल, त्याची जर दया तुम्हाला येत नसेल ना, तर तुम्ही संपत्ती असून सुद्धा ती संपत्ती तुम्हाला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. उघडा ना दादा दरवाजा. गायीसाठी दरवाजा उघडा, गरिबांसाठी दरवाजा उघडा, अनाथासाठी दरवाजा उघडा, सप्तासाठी दरवाजा उघडा, नाही का, संस्कृतीसाठी दरवाजा उघडा. आणि जेवढं त्या दरवाजातून सोडाल ना तेवढंच तुमचं आहे, तेवढंच तुमचं आहे. तुम्ही हे वाक्य आणखी ऐका. तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी दरवाजातून जितकं सोडाल ना तितकंच तुमच्यासोबत येणार आहे. म्हणजे साचून ठेवणार आहे ना ते तुमच्यासोबत येणार नाही, ते इथंच राहणार आहे.
आणि म्हणून आमचं मत असं असते बऱ्याचदा की कीर्तनातून काहीतरी संदेश भेटला पाहिजे, समाजाला नाही तर आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणून आजच्या या श्रीमंतीवरून हा संदेश आहे की श्रीमंती संस्कारिक असली पाहिजे. आणि म्हणून आमच्या संप्रदायामध्ये काही वैष्णव असे आहेत की ते अत्यंत गरीब आहेत आणि संप्रदायामध्ये काही वैष्णव असे आहेत की ते अत्यंत श्रीमंत आहेत. विठ्ठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला गरीब वैष्णवाच्या यादीमध्ये कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा, बरोबर आहे. सगळ्यात मोठे वैष्णव जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. पण प्रापंचिक दृष्ट्या जर त्याचा विचार केला तर यादी गरीबाच्या यादीत आहेत. माधुगिरी मागितल्याशिवाय पोट भरत नाही, यादी गरीबाची नाही. त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा न्याय भेटत नाही, यादी गरीबाची नाही. हितम अप्य धनस्य वाक्यम न ब्रूयते, चाणक्य म्हणतायत. हितकारक असून सुद्धा लोक त्यांचं ऐकत नाही, यादी गरीबाची नाही. ज्यांच्या मतलं भिंत ऐकते, ज्यांच्या मतलं रेडा ऐकतो, त्यांच्या मतलं त्या काळातले रेडे ऐकत नाहीत. गरीबाचं लोक ऐकत नसतात महाराज. म्हणजे माझे ज्ञानोबा आहे हे वैष्णवाच्या बाबतीत अग्रगण्य असले तरी प्रपंचाच्या बाबतीत मात्र गरीब आहेत. विठ्ठला विठ्ठला मुक्ताबाई एका ठिकाणी त्या गरिबीचं वर्णन करत असताना म्हणते, ऐका ऐका बरं का. सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागी, हो सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागी. निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न. सांभाळा सोपान मज लागी, सांभाळा सोपान मज लागी, हरी सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागी. निवृत्तीनाथ ज्ञानोबा आहे हे कोरांनाचं अन्न मागत होते. कोरांनाचं अन्न समजते ना तुम्हाला? कोरान्न, कोरकोर झालेलं अन्न. म्हणजे मी असं म्हणेल की पूर्ण असेल ते पूर्णान्न आहे, नाही का? पूर्ण भाकर म्हणजे पूर्णान्न, त्यातली अर्धी भाकर म्हणजे, तुम्ही ऐकता का नाही? तुम्ही ऐकताय ना? त्यातली अर्धी भाकर म्हणजे, अरे पूर्ण भाकर म्हणजे पूर्णान्न, त्यातली अर्धी भाकर म्हणजे अर्धान्न, आणि त्यातली कोरभर भाकर म्हणजे कोरान्न. कोरकरभर भाकरीसाठी हे पोरं त्यावेळेला फिरत होते. वेसोबासारखा एखादा पगडीवाला म्हातारा भेटल्यानंतर या पोरांची झोडी तो खाली करत होता. एक दिवसाची झोडी रिकामीच सिद्ध बेटामध्ये गेली. मुक्ताबाई ज्ञानोबारायची वाट पाहत होती की दादा येईल, मला भूक लागली. ठरल्याप्रमाणे ती झोडी मुक्ताबाईच्या हातामध्ये ज्ञानोबारायने दिली. मुक्ताबाईने झोडीमध्ये पाहिलं, झोडीत काहीच नव्हतं. समोर पाहिलं, समोर दादाही नव्हता.
खोपडीकडे पाहिलं, खोपडीची ताटी लागलेली होती. खिडकीतून पाहिलं, गुडघ्यामध्ये डोकं घालून दादा रडत होता. रडणाऱ्या दादाकडे पाहून मुक्ताबाईला अत्यंत दुःख झालं. ज्यांच्यापुढे हक्काने रडावं ते तर लहानपणीच त्यांना सोडून गेले होते. हक्क केला पाहिजे. लहानपणचा हट्टसुद्धा फार गोड असतो महाराज. आईला त्या हट्टामध्ये सुद्धा आनंद होतो. असा हट्ट करणारं वय, ज्यांच्यापुढे हट्ट करावा ते तर लहानपणी सोडून गेले होते. त्यावेळेला मुक्ताबाई अवघी 2 वर्षाची होती. आपले मायबाप कुठं गेले हे सकाळी विचारल्यानंतर निवृत्तीनाथाला सांगता येत नव्हतं की कुठं गेलेत म्हणून. अशा अवस्थेमध्ये यांना सोडून देऊन ते निघून गेले. ज्यावेळेला सासर रुजतं त्यावेळेला आपल्या आजोळकडे खऱ्या अर्थाने लक्ष जातं. म्हणून आळंदीला गेले हे भावंड. आळंदीला सुद्धा त्या ठिकाणी मूर्ख सगळ्याच ठिकाणी असतात महाराज. वाडीत टाकलं त्यांना. सिद्ध बेटामध्ये हे राहत होते. आणि निवृत्तीनाथ एक दिवस ज्ञानोबाराय माधुगिरीचं अन्न मागण्यासाठी जात होते. वेसोबाने ज्ञानोबारायच्या हातची झोडी खाली केली. ज्ञानोबाराय ताटी लावून कुटियेमध्ये बसले. मुक्ताबाई खिडकीतून पाहत होती. दादा रडत होता. आणि मुक्ताबाई आपल्या भावाला समजून सांगत होती. माझं नेहमी मत आहे की माय मेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते. बहीण माणसाची माय बनते. आणि खरं सांगू का, मुलगी बापाची सुद्धा माय बनत असते. म्हणून खिडकीतून मुक्ताबाई पाहत होती. आपल्या भावाला समजून सांगत होती की दादा, दिवसभर उपाशी राहील मी, पण मी तुला भाकर मागणार नाही, पण तू रडू नको गड्या. आपल्याला रडणं शोभा देत नाही गड्या दादा. आपण रडण्यासाठी नाही, आपण लढण्यासाठी आलो आहे. आपण सहन करण्यासाठी आलो आहे. आपण साधू आहोत. साधूने सहन केलं पाहिजे गड्या. त्यावेळेला मुक्ताबाईने आपल्या भावाला दिलेला उपदेश फारच महत्त्वाचा आहे. जीवदाताने चाविले, जीवदाताने चाविले, कोणी बत्तीशी ताडिले, कोणी बत्तीसी ताडिले, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वल्ली, संती सुखे भावे पाणी, सुखे भावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. वैष्णवाच्या यादीमध्ये जरी ज्ञानोबाराय अग्रगण्य असले तरी प्रपंचाच्या यादी मात्र गरीबच आहे. वैष्णवाच्या यादीमध्ये जगद्गुरू तुकोबाराय अग्रगण्य असले तरी प्रपंचाच्या यादीमध्ये मात्र ते गरीबच आहेत. बाईल मेली, मुक्त झाली नाही का, अन्न करता मेली, श्री एक अन्न करता मेली, हे त्यांच्या प्रपंचातली गरिबी आहे. नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातले अग्रगण्य आहेत, वैष्णव आहेत, पण नामदेव महाराजांची सुद्धा गरिबीच आहे महाराज. एक दिवस तर वैतागाने त्यांच्या सौभाग्यवतीने मेलेला सापच उचलून आणला होता. काय घालू या पोरांना? साप शिजवला महाराज
आणि हांड्यामध्ये ज्या साप शिजला ना त्यावेळेला पाहायला गेले तर तो साप नव्हता, ते सोनं होतं. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, त्यावेळेला फेकून दिलं हो सगळं या बाबाने. हो, सोनं असलं तरी फेकून देणारे आणि सोन्याशिवाय न जगणारे, याच्यात फार फरक आहे महाराज. जगू न शकणारे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून वैष्णवाच्या यादीमध्ये हे अग्रगण्य आहेत, पण प्रपंचाच्या यादीमध्ये मात्र गरीब आहेत. हा, एकनाथ महाराज असे की जे वैष्णवाच्या यादीमध्येही मोठे आहेत आणि प्रपंचाच्या यादीमध्ये सुद्धा मोठे आहेत. एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. काय सत्य आहे. विनेकरी, समजा तुम्हाला मुख्यमंत्र्याचा फोन आला, कसं वाटेल? हां, चांगलं वाटेल ना. एकदम मुख्यमंत्री तुमच्या घरीच आले तर मग कसं वाटेल? दुधात साखर ना. दुधात साखर. समजा त्या मुख्यमंत्र्याने तुमच्या पोराला फार मोठी नोकरी दिली, मग कसं वाटेल? साखरेत तूप आहे ना. तुमचं कसं वाटेल? तुम्हाला चांगलं वाटेल ना. मुख्यमंत्र्याचा फोन आला तरी माणसं महाराज किती मोठे होतात. आहे, मुख्यमंत्र्याचा फोन आला. आम्हाला त्या कालाराम मंदिरामध्ये मोदीजी भेटले. कितीतरी लोकांनी फोन केले की महाराज मोदीजी भेटले तुम्हाला, मोदीजी भेटले. काय मोठ्या माणसाचं मोठंच असते महाराज. ते भेटीचं आमचं महत्त्व वाढून गेलं आहे पहा. आणि म्हणून एक माणूस तर म्हटलं की काय महाराज आपल्याशी मुख्यमंत्री भेटले म्हणे, बोलले आपल्याशी, स्टेजवर गेलतो आपण, आपल्याशी बोलले म्हणे, मुख्यमंत्री बोलले. म्हटलं काय म्हटलं रे? स्टेजवरून खाली उतर म्हटले. उतर खाली म्हटले. उतरलो, बोलले. अरे बोललेच ना. सज्जनानो, एखादा मोठा माणूस आपल्याशी बोलला तरी किती किंमत वाढते बघा. एखाद्या मोठ्या माणसाच्या सोबत आपला फोटो आला तरी माणसाची किंमत वाढते. हा विश्वनियंता मोठा, विश्वातला मोठा, माझ्या नाथ बाबाच्या घरी 1 वर्ष 2 वर्ष नाही 36 वर्ष पाणी भरत होता. त्यांची किती मोठी किंमत असेल. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावं दिवस पाये, अनन्य भक्ती भावे निरावं दिवस पाये. ओ सती स्वामी एकनाथा, ओ आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, ओ आरती स्वामी एकनाथा. बघा, तुम्ही ऐकताय असं मी समजतो. खूप मोठा प्रवास झाला आहे पाटील. आज आमच्याकडचे एक महाराज, अक्षयानंद महाराज, पेशाने शिक्षक होते. नोकरी सोडली, ऋषिकेशला गेले. 10-15 वर्ष अध्ययन केलं आणि अशा दुर्गम भागामध्ये राहिले महाराज की ज्या भागामध्ये सगळे आदिवासी राहतात, ज्या भागामध्ये सगळे बंजारी राहतात, अशा भागामध्ये राहिले. आणि अक्षयानंद महाराजांनी त्या सगळ्या लोकांना माळकरी बनवलं. लक्षात ठेवा. संन्यासी होते, खूप सहज होते बघा. गेले तेव्हापासून करमत नव्हतं. आज तर मला बोलताही आलं नाही. खरं म्हणजे खूप चांगला महात्मा होता पहा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी काम करत होते. शिक्षक असल्यामुळे गरिबांच्या पोरांना शिकवत होते फुकट महाराज. त्यांनी शिकवलेले बरेचसे पोरं वकील झाले, डॉक्टर झाले आणि सगळं जीवन समर्पित होतं समाजासाठी. असे आमच्या भागातील एक अक्षयानंद महाराज कोकणातून आमच्या इकडे आले होते.
ते काल शांत झाले. रात्रभर आम्ही त्यांच्या व्यवस्थेमध्ये होतो. अक्षरशः अजिबात झोपलो नाही रात्रभर, कारण त्यांना खाली पुरवावं लागतं. ते सगळी व्यवस्था केली. 3 वाजता त्यांची अंत्यविधी झाली. अण्णा महाराज समजदार आहेत. अण्णा महाराज म्हणत होते, बाबा जास्त अडचण असेल तर काही हरकत नाही. पण म्हटलं आणखी अडचणीत अडचण नाही का, आणखी कार्यकर्त्याला थोड्या अडचणी वाढतात. पण ते लवकर आटोपलं. ते जर 4 वाजेपर्यंत चाललं असतं तर एखाद्या वेळेला माझं येणं झालं नसतं. पण त्यांच्यासाठी मला आज थांबावं लागलं. फार मोठा प्रवास झाला. माझा विषय असा आहे की वैष्णवाच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेले संत हे प्रापंचिकाच्या यादीमध्ये खऱ्या अर्थाने गरीबच आहेत. पण असू द्या, प्रापंचिकाची श्रीमंती वेगळी आहे, थाप देत जा, आणि वैष्णवाची श्रीमंती वेगळी आहे. प्रापंचिकाची श्रीमंती ही पैशाने मापल्या जाते. प्रापंचिकाची श्रीमंती ही भोगाने मापल्या जाते. आणि पारमार्थिकाची श्रीमंती ही त्यागाने मोजल्या जाते. खरं सांगतो मी तुम्हाला, आमच्यासारखे किती कीर्तनकार, म्हणजे रामचंद्र महाराज, बरोबर आहे ना महाराज हे माझं, आमच्यासारखे किती कीर्तनकार म्हणजे रामचंद्र महाराज, बोधले महाराज, किती कीर्तनकार म्हणजे बोधले महाराज, हे असं गणित लागत नसते. त्यांची श्रीमंती म्हणजे त्याग आहे. आणि त्याग या श्रीमंतीची ओळख कधी मिटत नाही. आणि भोग या श्रीमंतीची ओळख मिटल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. मी एक प्रश्न विचारून जाईल तुम्हाला. विनेकरांना माहीत आहे की विनेकरी खरं सांगा, आपल्या देशातले पहिले रेल्वे मंत्री कोण होते? हात नका जोडू, नाव सांगा. माहीत नाही हे सांगा. मग बरं, तुम्हाला रेल्वे मंत्री माहीत नाहीत का? रेल्वे मंत्रीच नव्हते. मग काय कसं काऊन माहीत नाही? माहीत काऊन नाही? शाळेत जाण्याचा काय संबंध आहे? रेल्वे मंत्री होते हे तर माहिती आहे का नाही? मग हे कसं काय माहीत झालं तुम्हाला रेल्वे मंत्री असतात म्हणून? नाव माहीत नाही. तुम्ही खोटं सांगितलं तरी चालेल, कारण मलाही माहीत नाही. या देशातल्या रेल्वे मंत्र्याचं नाव तुम्हाला माहीत नाही. या देशातल्या पहिल्या अर्थमंत्र्याचं नाव तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे का? काऊन? बरं मला सांगा, तुम्हाला कोणाकोणाचे नाव माहीत आहेत? मग वडिलाचं नाव काय? तुमच्या वडिलाचं नाव काय? युवराज. आईचं नाव? आणि भावाचं नाव? मुलाचं नाव? आणि आणखी एक नाव? एक नाव मुख्य राहिलं ना, तुमचं नाही हो. एक मुख्य नाव राहिलं ना. कोणाचं? त्याचं नाव काय? अरे त्याला नावच नाही का? अरे नाव सांगा, नाव. हे सगळ्या मिशा आमच्यासाठीच आहेत का फक्त? काय नाव काय? असं घाबरताय ना? अनुसया असं कधी म्हणते का की तुम्हाला काही समजत नाही म्हणून? म्हणते ना? आमच्या माणसाला आहे ना, काही समजत नाही असं म्हणते ना कधी कधी. अरे म्हणते का नाही? आजे काय म्हणते? इतकं जाहीर कसं काय सांगता तुम्ही हे? आणखी काय म्हणते? नाही आहे ना?
आपल्या देशातल्या पहिल्या अर्थमंत्र्याचं नाव तुम्हाला माहीत नाही. प्रापंचिकाची श्रीमंती आहे माहीत? तुम्हाला विचारतो, आपल्या देशातल्या पहिल्या महिला मंत्र्याचं नाव सांगा. नाही माहीत. मंत्रीपद लहान असते महाराज, मंत्रीपद लहान आहे. त्यांना हार टाकायला आता JCB लागते. हां, मंत्रीपद लहान नाही दादा, हे फार मोठी श्रीमंती असली तरी हे भोगाची श्रीमंती आहे. 75 वर्षामध्ये या देशातल्या पहिल्या अर्थमंत्र्याला विसरणारे आहात आपण. 75 वर्षामध्ये या देशातल्या पहिल्या रेल्वे मंत्र्याला विसरणारे आहात आपण. 75 वर्षामध्ये या देशातील कृषी मंत्र्याला विसरणारे आहात आपण. पण आजही आपण ज्ञानोबा राहायला विसरू शकत नाही, हे त्यांची श्रीमंती. आजही तुम्ही स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना विसरू शकत नाही, हे त्यांची श्रीमंती आहे. आजही तुम्ही बंकट स्वामी महाराजांना विसरू शकत नाही, हे माझ्या स्वामी महाराजांची श्रीमंती आहे. आजही महाराष्ट्रातला जो मृदंग वाजतोय ना महाराज, त्या थापेतून श्री बंकट असाच आवाज येतो, लक्षात ठेवा. आजही ज्या पारमार्थिक चाली म्हटल्या जातात ना, त्यामध्ये सुद्धा बंकट स्वामी महाराजांचं स्मरण होते. विषय असा आहे की ही परमार्थातली श्रीमंती आहे गड्या. आणि हे परमार्थिक श्रीमंती हे माझ्या वैष्णवाचं ऐश्वर्य आहे. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा माझी कीर्ती, माझी कीर्ती. हो तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा तुझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, माझी कीर्ती. वैष्णवाची ही श्रीमंती आहे. वैष्णव श्रीमंत आहेत त्यागाने, आणि त्या वैष्णवाची काही लक्षणं या अभंगाच्या दृष्टीने पाहणं महत्त्वाचे आहे. वैष्णवाच्या जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती ही आहे की वैष्णवाचं देवावर खूप मोठं प्रेम आहे. ज्या प्रपंचावर तुम्ही प्रेम करता तो प्रपंच तुमच्यावर प्रेम करतो असं मला म्हणता येणार नाही. तुमच्याही अनुभवाची ती गोष्ट आहे. प्रपंचातलं प्रेम धीरे धीरे वय परत्वे कमी होत जातं. परमार्थातलं प्रेम वय परत्वे वाढत जातं. प्रपंचात जसे जसे तुम्ही म्हातारे व्हाल तसं तसं प्रेमसुद्धा म्हातारं होतं. पण परमार्थामध्ये जसे जसे तुम्ही म्हातारे व्हाल तसं तसं प्रेम मात्र म्हातारं होत नाही, ते जवान होतं. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मना में उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. महाराज समाधान महाराज, प्रतिक्षण वर्धमान वचन. बरं का परमेश्वर, प्रतिक्षणाला जे वाढत जाते ते परमार्थातलं प्रेम आहे, आणि प्रतिक्षणाला जे कमी कमी होत जाते ते प्रपंचातलं प्रेम आहे.
खरं सांगा, लहानपणी जेवढं प्रेम होतं तेवढं तारुण्यात नाही, तारुण्यात जेवढं राहते तेवढं म्हातारपणात नाही. मी तुम्हाला विचारतो ना चोपदार, त्याच्या पाठीमागे माझा भाव आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला तिघांना भेट नाही, याचं कारण तुम्ही तिघंच आहात. चौघं असते तर मग घाबरलो असतो. तिघं असल्यामुळे घाबरायची काही गरज नाही. चौघं असते तर मग थोडी भीती वाटली असती, नेऊन टाकलं असतं त्याने. हे विचारतो याचा अर्थ असा आहे की याच्या पाठीमागं भाव आहे. खरं सांगा चोपदार, तुम्ही लहान होते, थोडं पुढे या थोडंसं. तुम्ही लहान होते त्यावेळेला किती वर्षाचे होते सांगता येत नाही. तुम्ही लहानच नव्हते. असल म्हणजे लहानच. किती वर्षाचे होते तुम्ही लहान असताना सांगता येत नाही. अरे वा अरे वा, म्हणजे तुम्ही 1.5 वर्षाचे नव्हते. अरे असल म्हणजे काय उद्गार आहे काय, समजत नाही. तुम्ही 1.5 वर्षाचे होते चोपदार. हो म्हणा. हो, अरे हो म्हणावंच लागेल, होते तुम्ही. तुमची तब्येत एकदम आताच्या सारखीच मस्त गुबगुबीत होती. हो म्हणा. तुमची आई पारमार्थिक. हो म्हणा. नव्हती. तुमची आई तुम्हाला मस्त टिळा लावून द्यायची. हो म्हणा. तुम्हाला दिष्ट होऊ नये याच्यासाठी एक असा गालावर सुद्धा टिळा लावायची. हो म्हणा. आणि तुम्ही खेळायसाठी बाहेर पडायचे अंगणामध्ये. हो म्हणा. आणि एखादा माणूस जर तुम्हाला भेटला, दिसला, तुमचं ते रूप पाहून, ते बालपण पाहून पटकन तुम्हाला उचलून घ्यायचा आणि तुमची पप्पी घ्यायचा. हो म्हणा. हा लहानपणचा अनुभव, पटकन तुम्हाला कोणीतरी उचलून घ्यायचं आणि तुमची पप्पी घ्यायचा. आता जर तुम्ही तसे गलीमध्ये निघला तर असं कोणी उचलणारं भेटते का तुम्हाला? जोवरी चळण तोवरी म्हणती माझा. जोवर चाले बरवा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. एक असंच ना. मग मात्र प्रपंच माणसावर चांगलं प्रेम करत नाही. प्रपंचावर प्रेम करणाऱ्या माणसाने सावध राहा की एक दिवस तुम्हाला हा प्रपंच धोका दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज दशरथ भाऊ, आमचे वंद्रीकर पाटील, आपण सगळेजण आहात. तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का. आमच्या आजोबाला 2 बायका, पाटील की 150 एकर शेती नाही का, त्यावेळेला ती पद्धत होती. 150 एकर शेती म्हणून त्यावेळेला ती पद्धत होती. कोणची पद्धत? 2-3. आता जरा कठीण आहे. काय रे पुरा तुझं नाव? अच्छा, जोराने सांगितलं. मामा आहे का तुला? आहे ना. मामाला पोरगी आहे का? नाही. मग टाळ सोडू नको बाबू तू आता. मग यायचं भागलं आता. तू टाळ सोडू नको आता. मामाला पोरगी नाही ना? आहे नाही. मग
तू आलं काही खरं नाही बाबू आता. हो तुझं कसं काय रे आहे का? आहे. मग मामीची पूजा करत जाय बाबू. जो वरी चरणगा तो वरी म्हणती माझा. महाराज आमचे आजोबा गेले 85 वर्षाचे असताना. खूप कष्ट केले कुटुंबासाठी, शेती घेऊन ठेवली. आजोबा गेल्यानंतर त्या दोन्ही आमच्या आज्या होत्या आणि बघा एका बाजूनं बसून दोघी रडत होत्या. अशी एकाच बाजूनं बसल्या होत्या. मी माझ्या आईला म्हटलं की लहान असल्यामुळे की मा असं करणं, ह्या दोन म्हाताऱ्या आहेतच, एक म्हातारी इकून बसू दे, एक म्हातारी इकून बसू दे. एकाच बाजूनं कशाला बसल्या ह्या म्हाताऱ्या दोघी पण? एकीला इकून बसव, एक इकून बसेल. ते म्हणून नाहीत बसणार का? अरे म्हटलं बसव तू सांग. अरे नाही बसणार बाबा त्या. अरे तिकून एका एकूणच कशा काय बसल्या दोघी बी? म्हाताऱ्याच्या त्याच हातामध्ये 2 अंगठ्या म्हणे म्हणून मेल्या तिकडे. जो वरी चढण गा तो वरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिये मावडली आला बागुल आजा. कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. झालंय आजचं कीर्तन. 9:30 वाजता किंवा 9:45 वाजता थांबवायचं आहे आपल्याला चालीसहित. प्रपंच माणसावर प्रेम करत नाही, करत नाही. प्रपंच माणसावर प्रेम करत नाही, पण आपण त्याच्यावर केल्याशिवाय राहत नाही. जो आपल्यावर प्रेम करतो त्याचं प्रेम आहे म्हणून बरे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची आहारी. त्याचं प्रेम आहे म्हणून आपण जिवंत आहोत माझ्या दादांनो. त्याचं प्रेम आहे म्हणून आपले हे इंद्रिय आहे. त्याचं प्रेम आहे म्हणून आपली श्रीमंती आहे. त्याचं प्रेम आहे म्हणून हे सगळं वैभव आपल्याला आहे. जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर आपण प्रेम करत नाही. आणि दोन्हीकडून जर परस्पर प्रेम असेल ना महाराज, तर त्याची जोडी 7 जन्म सुद्धा तुटत नाही. आणि दोन्हीकडून जर प्रेम नसेल ना तर घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. दोघांचे परस्पर प्रेम असलं पाहिजे. तुम्ही ते पूजा करत असताना कोण्या ते येळ्या बाबडीची पूजा करताय ना तुम्ही वर्षातून एकदा? कशाची करता? वडाची आहे ना. वटपौर्णिमेच्या दिवशी अशा 7 फेऱ्या मारताय. कशासाठी करता बरं ती पूजा? हां अरे हे काय यांना विचारू, हे तर सांगा तुम्ही. कशासाठी करताय ती पूजा तुम्ही? काय काय काय? हाच असं बापरे, हाच 7 जन्म? मला नाही वाटत बा. विनोद सोडा, पण आपली परंपरा अशी आहे महाराज या देशाची की 7 जन्म आपण सोबत राहिलं पाहिजे. परदेशातली परंपरा वेगळी आहे, या देशातली परंपरा वेगळी आहे. 7 जन्म सोबत राहण्याची परंपरा आणि संस्कृती आहे आपली. परस्पर दोघांचं प्रेम जर असेल तर 7 जन्म तुमची जोडी कधी फुटणार नाही. पण प्रेम परस्पर असलं पाहिजे. एकतर्फी जर प्रेम असेल तर मग मात्र धोका झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो, प्रपंचामधलं परस्पर प्रेम फार महत्त्वाचं आहे. यासाठी रामायणात तुम्ही ऐकलं असेल,
जानकीचं रामप्रभूवर असलेलं प्रेम. रामप्रभू म्हणतात की जानकी, तू वनवासात येण्याचा आग्रह करू नको. एखादं माकडाचं चित्र जरी पाहिलं तरी घाबरणारी आहे तू. तिथं प्रत्यक्ष माकडाची भेट आहे. जानकी, तू आग्रह करू नको. तू जनकाची मुलगी आहेस म्हणून माझ्यासोबत येऊ नको. तुझं पाऊल अजून पालखीच्या बाहेर पडलं नाही, अनवाणी पायाने फिरावं लागेल. जानकी, येऊ नको. काय म्हटली जानकी? तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेऊन जाता येईल प्रभू, पण जानकीचा निरोप घेऊन तुम्हाला जाता येणार नाही. याचं कारण मी तुमची सौभाग्यवती आहे आणि जनकाची मुलगी आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जे राघव सीता, जे राघव सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी हे चरण चालती, ज्या मार्गी हे चरण चालती, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, त्या मार्गी मी त्याच्या पुढती, मार्गी मी त्याच्या पुढती, त्या मार्गी मी त्याच्या पुढती. वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती, वनवासाची मला भीती, वनवासाची. जनकाची मुलगी आहे मी. मी एका साधूची मुलगी आहे. मी साधूची मुलगी असल्यामुळे मला तुमच्या सोबत यावं लागेल महाराज. मी तर तुमच्या सोबत नाही आली, माझे वडील मला उद्या असं म्हणतील की जानकी, तुझं सौभाग्य ज्या ठिकाणी 14 वर्ष वनवासात जाते, त्या ठिकाणी तुला अयोध्येत राहण्याचा अधिकार दिलाय कोणी? तुझं सौभाग्य 14 वर्ष वनवासात जाऊन जर तू अयोध्येमध्ये राहत असेल तर तू जनकाची मुलगी असं म्हणायचं नाही, माहेरामध्ये पाय ठेवायचा नाही. तू फक्त एका राजाची मुलगी नाही, तू एका साधूची मुलगी आहे. आणि साधूच्या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे. तू वनवासात गेलं पाहिजे म्हणून मला यावं लागेल महाराज. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, संगे आपण भागी विधाता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, काय समन्वय आहे, काय परस्पर प्रेम आहे. जेथे राघव तेथे सीता, काय परस्पर प्रेम आहे महाराज. एक मला भेटला, काय म्हणे गडा, हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? फार भांडखोर आहे म्हणे, भांडणाशिवाय दिवस जात नाही म्हणे. एका माणसाने तर अर्ध्या किमतीत घर विकलं म्हणे आम्हाला. सगळा मोहल्ला त्रस्त झाला म्हणे. अरे पण नाव काय? नाव शांताबाई आहे म्हणे. इथली सोडून बरं, इथं कुणी असेल तर तसं नाही, एक थाप द्यायची फक्त. नाव शांताबाई आहे म्हणे, पण भांडायला लागले की कुत्र्याचीच आई आहे म्हणे. मी त्याला एक सल्ला दिली, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी त्याला म्हटलं की भांडण होणार नाही तुझ्या घरी माझी सल्ला ऐकली तर. म्हणजे काय एक सल्ला आहे तुझी? म्हटलं एक काम कर,
स्तुती करायची, स्तुती करायची. हा पा खरंच आजची भाजी लईच खास झाली असं म्हणायचं, भांडण होणार नाही. समजा प्याला, पाण्याचा प्याला हातात आल्यानंतर वा रे वा पाणी, काय मस्त प्याला आहे, काय बिचारीने त्याच्यावर नकाशे काढले, घासलाच नाही बिचारीने, 10 दिवस झाले, नकाशे निघणारच आहेत, पिऊन घ्यायचं पाणी, भांडण होणार नाही. चहाला चहा, वा रे वा चहा, याला म्हणतात चहा, पत्ती सहित चहा, पत्ती सहित चहा, पत्ती खाली बसू द्यायची, चहा पिऊन घ्यायचा, भांडण होणार नाही. भाजी आली, भाजीचं स्तुती करायची, वा रे वा भाजी, याला म्हणतात भाजी, अशीच असते भाजी, काय बिचारी सुगरण आहे, त्या बटाट्याचा आणि त्या रशाचा काही संबंधच ठेवला नाही बिचारीने, वा रे वा भाजी. अशी सल्ला घेऊन तो घरी गेला, जेवायला बसला, भाजीचा फुरका मारला, भाजीची स्तुती करायला सुरुवात केली, वा रे वा भाजी, याला म्हणतात भाजी, काय साला आपल्याला भेटते अशी भाजी, काय साला काय हवा, भाग्य आहे की आपल्याला अशी भेटली भाजी. नाही, भाजीची स्तुती जशी चालू झाली, समाधान महाराज त्या बाईचा पारा धीरे धीरे असा वर गेला आणि असा डोक्यामध्ये पारा गेला. पारा डोक्यामध्ये गेल्यामुळे त्या बाईने पाहताय काय, ते पातेलच फेकून दिलं भाजीचं बाहेर. अरे ते म्हणे आता काय, आता काय. समोर उभी राहिली आणि म्हणत होती, 10 वर्षापासून भाजी करते म्हणे, 10 वर्षापासून भाजी करते म्हणे, या माणसाने आहे ना एकदा सुद्धा भाजीचं कधी कौतुक केलं नाही म्हणे. 10 वर्षापासून भाजी करते, या माणसाने एकदा सुद्धा कधी भाजीचं कौतुक केलं नाही, आजच दुसऱ्याच्या घरची भाजी आणली तर किती कौतुक चालू आहे. निरोप कसाला माझा घेता, जेथे परस्पर प्रीती, परस्पर प्रेम, हे प्रपंचातलं समाधान आहे. असेल तर समाधान आहे. तसं देवाचं सुद्धा आपल्यावर प्रेम आहे. आपलं त्याच्यावर जर असेल तर त्याच्यासारखं समाधान दुसरं कोणचं आहे महाराज. जो आपल्यावर प्रेम करत असेल त्याच्यावर केलं पाहिजे ना. अरे जब तक है जिंदगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो कि प्रेम करो श्री राम से. कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो श्री राम से. खऱ्या अर्थाने अंतकरणापासून जी माणसं रामावर प्रेम करतायत ना महाराज, तेच माणसं रामाचं मंदिर बांधत असतात, लक्षात ठेवा. ज्यांचं प्रेम वरपंगी असेल ते नाहीत बांधू शकत, मनापासून करावं लागतं त्याला. आणि म्हणून प्रेम करणारीच माणसं, आतापर्यंत आपण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, पण आता मंदिर झाल्यामुळे म्हणावं लागतं बन रहा है, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, पूरा करके रहेंगे हम मन में डाला, पूरा करके रहेंगे हम मन में डाला, हर हद को हम पार करें देखेगा ये ज़माना, हर हद को हम पार करें देखेगा ये ज़माना. अब हमें नहीं रुस, पूरा दिल में है रुस, तेरा काम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर बनवण्यासाठी सुद्धा पाटील मनात मंदिराबद्दल प्रेम असलं पाहिजे. त्याच्या मनात प्रेमच नाही तो काय मंदिर बनवायला. माझं एवढंच मुद्दा आहे आज आणि मी थांबणार आहे. परस्पर प्रीती, परस्पर प्रेम महत्त्वाचं आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय असं म्हणतात, महाराजांना विचारलं की तुम्ही कोणावर प्रेम करताय महाराज.
महाराज म्हणतात की माझ्यावर जो करतो त्याच्यावर मी प्रेम करतो, जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी प्रेम करतो. असं का करताय तुम्ही? मी वैष्णव असल्यामुळे करतोय. कारण मी वैष्णव ठरणार नाही ना, मग मला कोणी वैष्णव म्हणणार नाही ना. मग वैष्णव बनण्यासाठी, तुम्ही वैष्णव बनण्यासाठी जर देवावर प्रेम करत असाल तर वैष्णवाचं लक्षण तरी काय महाराज? वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो जया. अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया. नाही आली देवावर अवघी माया ज्याची असेल तो वैष्णव आहे. थोडक्यामध्ये सांगतो की अवघी माया म्हणजे काय. तुमच्या माहितीसाठी सांगेल, नारद भक्तिसूत्रामध्ये नारदाने 82 सूत्र लिहिले. त्यातलं शेवटचे जे सूत्र आहे ना, ते अवघी माया सांगते आपल्याला. धारणारती, सामंजसारती, समर्थारती, याला म्हणतं अवघी माया. त्या सूत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं, पूजाशक्ती, वात्सल्याशक्ती, सख्याशक्ती, कांताशक्ती, नाही का, आत्मनिवेदनाशक्ती, परमविरहाशक्ती, याला म्हणतात अवघी देवावरी माया. आसक्ती किती असली पाहिजे, प्रेम किती असलं पाहिजे, त्याचं एक उदाहरण देऊन मला थांबायचं आहे. उदाहरण असं आहे, अयोध्या ज्यावेळेला रामप्रभूने वैकुंठाला न्यायची ठरवली, त्यावेळेला अयोध्येतून वैकुंठातून विमान आलं. त्या विमानामध्ये अगोदर कोणी बसायचं म्हणून हनुमंतरायाला पाचारण करण्यात आलं. या विमानामध्ये पहिल्याने बसण्याचा अधिकार माझ्या हनुम्याचा आहे. हनुमंतरायाला सांगितलं की हनुमंतराया, तुम्हाला या विमानामध्ये पहिल्याने बसायचं आहे. कुठं जाणार आहे विमान? वैकुंठामध्ये. सगळ्यांना घेऊन जायचं आहे. पहिला मान तुमचा आहे. अगोदर तुम्ही या विमानामध्ये बसा, मग मी बसेल. पण प्रभू, त्या वैकुंठामध्ये काय आहे? मी आहे ना, तुम्ही कुठं नाही. हरिव्यापक सर्वत्र समाना. त्या वैकुंठामध्ये काय, याचा अर्थ असा आहे की त्या वैकुंठामध्ये तुमची रामकथा आहे का सांगा. त्या वैकुंठामध्ये तुमचं कीर्तन आहे का सांगा. ज्या वैकुंठामध्ये तुम्ही असून तुमची रामकथा जर नसेल तर ते वैकुंठ असलं तरी मी येणार नाही, लक्षात ठेवा. नको वैकुंठीचा वास. जिनयाचे फळ तत्वता आणि नित्यश्रवणी रामकथा. आमचं फळच ते आहे की आम्हाला श्रवणामध्ये रामकथा राहिली पाहिजे. मी रामकथा जर नसेल तर वैकुंठामध्ये सुद्धा येणार नाही. इतकं रामकथेवर प्रेम करणारे जे असतील ना, त्याला म्हणतात अवघी देवावरी माया. अवघी माया, अवघी देवावरी माया. आणि माया देवावर असल्यामुळे नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. अवघी माया देवावर असल्यामुळे, माया पोरावर ज्यावेळेला अवघी असते महाराज, त्यावेळेला पोराच्या दुःखामध्ये माय सामील होत असते. पोराचं दुःख हे मायचं दुःख असते. मायचं दुःख नंतर पोरा आपलं दुःख वाटत नाही, तो भाग वेगळा आहे. पण लहानपणी मात्र पोराचं दुःख म्हणजे मायचं दुःख असते, लक्षात ठेवा. माय आपल्या पोरावर किती प्रेम करते, नाही का. तिच्यावर कितीही दुःखाचा डोंगर कोसळला तरीसुद्धा माय आपल्या पोरासाठी जगत असते. पहा, प्रसंग आहेत. दशरथ भाऊ एक श्रीमंत भाऊ, एक गरीब भाऊ.
श्रीमंत भाऊ आपल्या गरीब भावाला म्हणत होता, देख लेका मेरे पास धन है, मेरे पास दौलत है, मेरे पास संपत्ति है, मेरे पास गाड़ियाँ है, तेरे पास क्या है? तो गरीब भाऊ मतला, अरे तेरे पास ये सब कुछ है लेकिन मेरे पास माँ है. घडलेली गोष्ट सांगून जाईल. दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे 32 वर्षाचं पोरगं ॲडमिट होतं. त्याच्या भावाला त्या ऑफिसमध्ये बोलावलं, याला किडनीची गरज आहे गड्या, तुझी जर एक किडनी दिली तर हा जगू शकतो. भावाने नकार दिला. बायकोला विचारलं, तुमची एक किडनी मिळाली तर हा जगू शकतो. बायकोनेही नकार दिला. मायेला ज्यावेळेला बोलावलं त्यावेळेला माय रडत होती, खूप रडत होती. माय म्हणत तुझी डॉक्टर काही झालं तरी चालेल पण पोरगं नका जाऊ देऊ बघा, नका जाऊ. आई माय बापाच्या देखत पोरगं गेलं ना डॉक्टर, खूप दुःख होते हो डॉक्टर, खूप दुःख होते. सगळी इस्टेट विकू डॉक्टर आम्ही, पण पोरगं जगवा बघा. आणखी भांडे घासेल मी कोणाच्या घरची, आणखी कुठेही माझ्या पोराने मला नाही विचारलं तरी चालेल, पण मला हे दुःख दाखवू नका हो डॉक्टर. तुम्ही देव आहात आता आमचे, सांगा आमच्या पोरासाठी आम्ही काय केलं पाहिजे. एक किडनी पाहिजे. कुठं मिळत असते डॉक्टर साहेब किडनी? देवाने तुम्हाला 2 दिल्या, त्यातली एक दिली तर जगू शकतो. माय म्हटली, डॉक्टर एक काय, मी अडाणी आहे, मला माहीत नाही किती असतात म्हणून. माझ्या शरीरातल्या सगळ्या किडन्या काढून घ्या, पण माझं पोरगं मरू नका दिवस आहे. नाही का? अवघी माया, अवघी माया. ही माया फक्त मायाच करू शकते महाराज, पोरं नाही करू शकत महाराज. अत्यंत प्रेमाने लहानपणी आपल्या मुलाशी बोलणारी फक्त माय, पण ते लेकाचे इतके डांबरट निघतात पुढे, प्रेमाने बोलतच नाही तो. बरं, जिच्याशी प्रेमाने बोलतात ती याच्याशी प्रेमाने बोलत नाही. आणि म्हणून अवघी माया, अवघी देवावर माया म्हणून, अवघी मुलावर माया म्हणून कितीही दुःख सहन करायला ती माय जशी तयार असते, तसं वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर म्हणून कितीही मोठं दुःख सहन करायची त्यांची तयारी असते. पडता जड भारी, 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 पडता जड भारी. हे नेवान तळे निर्धारी, नेवान तळे निर्धारी प्रश्न एक आहे तो असा आहे की बा, देवावर प्रेम करणारे जे वैष्णव आहेत, यापुढे तन धन आणि जन हे त्यांना तुलनाप्रमाणे आहे. कितीही मोठं दुःख त्यांच्यावर आलं तरी त्यांची देवावरची माया कमी होत नाही. पण महाराज, आमचा असा प्रश्न आहे की नेमके ते कोण्या जातीतले असले पाहिजे, नाही का? कोण्या जातीत त्यांचा जन्म झालेला असला पाहिजे? ते ब्राह्मण असले पाहिजेत, ते वैश्य असले पाहिजेत, ते कोण्या जातीतले असले पाहिजेत, कोण्या जातीतले असले पाहिजे. सज्जनानो, खरं सांगू का तुम्हाला, वैष्णवाची जाती माने जो आपण भोगितो अधम कुंभ पाका. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय जेवढ्या अधिकारावर आहेत तेवढ्याच अधिकारावर चोखोबा राहायला सुद्धा मानणारा हा वारकरी संप्रदाय. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांची ज्ञानाची परीक्षा पाहण्याचा अधिकार जर गोरोबा काकाला मिळत असेल तर वारकरी संप्रदाय हा एकात्मता आणि अखंडता टिकवणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून जातीचा विषयच नाही महाराज. अरे योनीचाही विषय नाही तर जातीचा काय? योनी जन्मला मरकट,
परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्यासी म्हणावया आणि कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवावर प्रेम करणारी जी जात असेल, जी वैष्णवाची जात असेल, मग त्यांची व्यवहारातली जात कोणचीही असली तरी चाले. तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती. हो कात याचे भालाते, हो कात याची भाला, हो नाही अनिका प्रमाणा, नाही अनिका प्रमाणा, नाही अनिका प्रमाणा, जया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आजची सेवा या ठिकाणी विराम घेते. अण्णा महाराज आहेत, भरत महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत. आपण सगळेजण आहात. दशरथ भाऊ, आपण हा उत्सव साजरा करताय, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद आहेत. असंच देव आपल्याकडून भविष्यामध्ये काम करून घेऊ, ही शुभकामना प्रभूचरणी समर्पित करतो. खरं म्हणजे ही सगळी गुणीजन मंडळी असल्यामुळे मला कीर्तन करता आलं आज. यांची साथ भेटली नसती तर बस. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने असं समजतो आम्ही की वारकरी संप्रदायातली तरुण मंडळी आमच्यावर प्रेम करते. असंच आपलं प्रेम अखंड टिकून राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय. जय 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 जय